वेलकम टू पिंशू किचन। मी आज तुम्हाला अंकुरित चण्याची भाजी कशी करायची आहे ही रेसिपी शेअर करणार आहे। मी काळे चणे घेतलेले आहे, गावरानी चणे म्हणतात त्याला, खूप पौष्टिक असतात। चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया आपण। मी चणे हे रात्रभर पाण्यात मुरू घातले होते आणि पाणी रूम टेम्परेचरचं घेतलं। आता मुरल्यानंतर बघा, एक कॉटनचा कपडा बाउलवर घेतलेला आहे आणि त्यात टाकून दिलेले आहे। चणे मुरू घालायच्या पहिले छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे 2 वेळा। बघा अशा प्रकारे आता हे करून मी त्याच्यावर पाणी शिंपडत आहे। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि सर्वप्रथम मी तुमचे धन्यवाद मानते। तुम्ही मला छान प्रतिसाद देताय, माझ्या व्हिडिओला लाईक करत आहे आणि तुम्ही शेअर सुद्धा करत आहे आणि सबस्क्राइब सुद्धा करत आहे, त्याबद्दल मनापासून धन्यवाद। तर बघा या बाउलमध्ये आता छान आपण झाकून ठेवूया, त्यामुळे आपल्या चण्याला छान मोड येणार आहे आणि अंकुरित होणार आहे। तर बघा हे चण्याचा आपला पहिला दिवस आहे, बघू शकता तुम्ही। पहिल्या दिवशी छान अंकुरित झालेले आहेत चणे। अजून आपण 1 दिवस बांधून ठेवूया, म्हणजे 2 दिवसात एवढी छान मोड येईल ना की भरपूर प्रमाणात चण्यात आयरन राहते, फायबर राहते आणि चण्यापासून भरपूर फायदे होतात अंकुरित चणे खाल्ल्याने। आजचा दुसरा दिवस आहे मोड आलेला, बघू शकता किती छान आपले मोड आलेली आहे प्रत्येक चण्याला अंकुरित। खूप छान खायला पौष्टिक असतात, त्यामुळे आपल्याला आपलं डायजेशन व्यवस्थित राहते। बघा खूप छान आलेली आहे मोड। चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करत आहे। मी कशा प्रकारे भाजी बनवायची आहे एकदम सोप्या पद्धतीने आणि घरच्या जिन्नस साहित्य वापरून घेतलेलं आहे। त्यात मी 1 चमचा तेल टाकलेला आहे आणि छान बारीक कापलेला कांदा टाकलेला आहे। छान तेलात आता फ्राय करून घ्यायचा आहे। लसूण जिऱ्याचा पेस्ट टाकलेला आहे मी 3-4 पाकळ्या लसणाच्या घेऊन। 1 चमचा मी धनेपूड टाकत आहे। 1 चमचा घरी बनवलेलं लाल तिखट आहे। 1 चमचा काश्मीरी लाल तिखट टाकलेला आहे। अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा घरी बनवलेला मसाला टाकलेला आहे। छान तेलात आता वाफवून घ्यायचं आहे आपल्याला ते। चटणी मीठ 1 ते 2 मिनिट। आणि आता हे अंकुरित चणे मी स्वच्छ मीठ टाकून 2 वेळा पाण्याने धुवून घेतलेले आहे। बघा किती छान मोड आलेली आहे। आपल्याला जर सतत कफ होत असेल तर अंकुरित चणे खाल्ल्याने आपल्याला कफ हा कमी होतो। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि तुम्ही मसाले पण ॲड करू शकता तुम्हाला जर जास्त आवडत असेल। पण अंकुरित चणे खाण्याचे फायदे हे व्यवस्थित चटणी मीठ तेल असलं ना तर खूप छान फायदे मिळतात त्याचे, त्यामुळे मी मसाले हे कमीच वापरलेले आहे। अर्धा ग्लास पाणी टाकलेले आहे आणि छान वाफवून घ्यायचे आहे 15 ते 20 मिनिट। आणि मधामधात 2 ते 3 मिनिटांनी आपल्याला प्लेट काढून बघायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे। परतताना एकदम अलगद परतायचं आहे, त्यामुळे आपल्या जे अंकुरित चणे आहेत त्याचे अंकुर तुटणार नाही आणि खायला खूप छान पौष्टिक लागते। भरपूर प्रमाणात आयरन असते याच्यात आणि फायबर असते। बघा आता आपले छान 90% शिजलेले आहे। तुम्हाला जर जास्त शिजलेले हवे असेल तर तुम्ही 1.5 ग्लास पाणी टाकू शकता। मी अर्धाच ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे। छान आता शिजलेले आहे आपले, तर मी कोथिंबीर सोडत आहे। छान असे आपले अंगी रस्सा असलेले चणे छान तयार झालेले आहे, स्वादिष्ट आणि खमंग। आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। आवडल्यास सबस्क्राइब करायला विसरू नका, लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा आणि कमेंट करून सांगा मला ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली। अशाच नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करत राहील, त्यासाठी बेल आयकॉन या बटनला प्रेस करायला विसरू नका। बघा किती छान अंकुरित आपले चणे शिजलेले आहे, मी तुम्हाला क्रश करून दाखवलेले आहे। थँक्यू।